एका छोट्याशा गावात गोविंदराव आणि त्यांच्या पत्नी शारदाबाई राहत होते. दोघांनी आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केला होता. गोविंदरावांनी उन्हातान्हात शेती केली, मजुरी केली, तर शारदाबाईंनी स्वतः उपाशी राहून मुलांच्या ताटात घास वाढला. त्यांना 2 मुलगे होते, मोठा अमोल आणि धाकटा निलेश. दोघांनाही चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या, जुने कपडे घातले, सणवार साधेपणाने साजरे केले, पण मुलांच्या शिक्षणात कधी कमी पडले नाहीत. गावात प्रत्येकजण म्हणायचा, गोविंदरावांची मुले मोठी झाली की आईवडिलांना डोक्यावर घेऊन फिरवतील. हे ऐकून दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य यायचं. काळ पुढे सरकत गेला. अमोल शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. निलेशने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दोघांची लग्न झाली. सुरुवातीला सगळं छान होतं. दोन्ही मुलं आईवडिलांना आदराने बोलायची, भेटायला यायची. पण जसा पैसा वाढत गेला तसं तसं नात्यांमधलं प्रेम कमी होऊ लागलं. फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या आणि हळूहळू आईवडील त्यांच्यासाठी ओझं वाटू लागली. एके दिवशी अमोल गावात आला. त्याने वडिलांना म्हटलं, बाबा, शेती आता कसली करता ती विकून टाका. पैसे बँकेत ठेवा. तुम्ही आमच्याकडे या. गोविंदराव हसले आणि म्हणाले, बाळा, ही शेती फक्त जमीन नाही, यात माझा घाम आहे, तुझ्या आईचे अश्रू आहेत आणि तुमचं भविष्य घडलंय. पण अमोलला त्या शब्दांची किंमत उरली नव्हती. काही महिन्यांनी निलेशही आला. त्यानेही तोच आग्रह धरला, बाबा, गावात राहून काय उपयोग, शहरात या, घर विकूया. गोविंदरावांनी शांतपणे उत्तर दिलं, घर विकलं की आठवणी कुठे ठेवायच्या. मुले एकमेकांकडे पाहू लागली. त्यांना वाटलं म्हातारे हट्टी झाले आहेत. शारदाबाई मात्र सगळं शांतपणे पाहत होत्या. त्यांना जाणवत होतं की मुलांच्या बोलण्यात आता आपुलकीपेक्षा स्वार्थ जास्त आहे. एका रात्री त्यांनी गोविंदरावांना विचारलं, आपण खरंच मुलांकडे जावं का? गोविंदराव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, जिथे आपली किंमत नाही तिथे राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात 2 कोरड्या भाकऱ्या खाऊन जगणं जास्त चांगलं. दुसऱ्या दिवशी मुलांनी पुन्हा दबाव आणला. शेवटी आईवडिलांनी एक निर्णय घेतला. त्यांनी शेती विकली नाही, पण काही पैसे मुलांच्या गरजेसाठी दिले. मुलं खुश झाली. त्यांना वाटलं आता उरलेली संपत्तीही लवकरच मिळेल. पण गोविंदराव मनात वेगळाच विचार करत होते. त्यांनी गावातील बँकेत एक स्वतंत्र खातं उघडलं. त्यात स्वतःसाठी थोडे पैसे सुरक्षित ठेवले. कुणालाही त्याची माहिती दिली नाही. शारदाबाईंना मात्र त्यांनी एकच वाक्य सांगितलं, म्हातारपणी मुलांवर प्रेम ठेव, पण पूर्ण अवलंबून राहू नकोस. आत्मसन्मान जपला तरच शेवटचं आयुष्य सुखाचं जातं. याच एका निर्णयामुळे पुढे संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणार होतं आणि मुलांना आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळणार होता. गोविंदरावांनी बँकेत पैसे सुरक्षित ठेवल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्वीसारखंच सुरू राहिलं. सकाळी लवकर उठून अंगण झाडायचं, तुळशीला पाणी घालायचं, शेतात फेरफटका मारायचा आणि संध्याकाळी गावातील मंदिरात जाऊन शांत बसायचं. शारदाबाई त्यांच्यासोबत असायच्या. दोघंही बाहेरून आनंदी दिसत होते, पण मनात मुलांच्या बदललेल्या वागण्याची सल कायम होती. काही दिवसांनी अमोलचा पुन्हा फोन आला, बाबा, शहरात एक मोठा फ्लॅट बघितलाय. थोडे पैसे कमी पडत आहेत. तुम्ही मदत केलीत तर पुढे सगळं तुमचंच आहे. गोविंदराव हसले आणि म्हणाले, बाळा, जेवढी मदत करता आली तेवढी केली. आता आमच्यासाठीही थोडं राखून ठेवलं गरजेचं आहे. हे ऐकताच अमोलचा आवाज बदलला. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का? गोविंदराव शांतपणे म्हणाले, विश्वास आहे म्हणून तर आयुष्यभर कमावलेलं तुमच्यावर खर्च केलं, पण आता स्वतःचाही विचार करायला हवा. अमोलने रागाने फोन ठेवला. काही दिवसांनी निलेश गावात आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. व्यवसायात तोट्याचं कारण सांगून त्यानेही पैशाची मागणी केली. गोविंदरावांनी त्यालाही नकार दिला. निलेश चिडून म्हणाला, तुम्ही दोघं पैसे घेऊन काय करणार? शेवटी सगळं आमचंच आहे ना. हे शब्द शारदाबाईंच्या कानावर पडताच
त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी पहिल्यांदाच मुलाकडे पाहून ठाम आवाजात म्हटलं, आम्ही जिवंत असताना आमच्या कष्टाच्या पैशावर आमचाच हक्क आहे. निलेश काही न बोलता निघून गेला. त्या दिवसानंतर दोन्ही मुलांनी फोन करणं जवळजवळ बंद केलं. सण आले, वाढदिवस आले, पण आईवडिलांची आठवण कुणालाच झाली नाही. गावातील लोक विचारायचे, मुलं कधी येणार? गोविंदराव फक्त हसून विषय बदलायचे. एके दिवशी शारदाबाई अचानक आजारी पडल्या. गोविंदरावांनी त्यांना गावातील दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी शहरात उपचार करण्याचा सल्ला दिला. गोविंदरावांनी स्वतःच्या खात्यातील पैसे काढले आणि पत्नीचा उपचार सुरू केला. तेव्हा शारदाबाईंना समजलं की गोविंदरावांनी काही पैसे गुपचूप बाजूला ठेवले होते. त्या भावूक होऊन म्हणाल्या, आज हे पैसे नसते तर आपण मुलांसमोर हात पसरले असते. गोविंदराव शांतपणे म्हणाले, म्हातारपणात सर्वात मोठी कमाई म्हणजे स्वतःच्या गरजांसाठी दुसऱ्यांपुढे हात न पसरावं लागणं. उपचारानंतर शारदाबाई बऱ्या झाल्या. दोघं पुन्हा गावात परतले. गावातील काही वृद्धांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यांनीही स्वतःच्या खर्चासाठी थोडी बचत सुरू केली. हळूहळू गोविंदराव गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारवड बनले. ते प्रत्येकाला एकच सांगायचे, मुलांवर प्रेम करा, पण स्वतःचा आत्मसन्मान विकू नका. प्रेम मागून मिळत नाही, ते मनाने दिलं जातं. पण नियतीने अजून मोठी परीक्षा ठेवली होती. काही महिन्यात अशी एक घटना घडणार होती की अमोल आणि निलेश दोघांच्याही आयुष्याचा पाया हादरणार होता. गोविंदराव आणि शारदाबाई यांचं आयुष्य पुन्हा शांतपणे सुरू झालं होतं. दोघांनीही एक गोष्ट मनाशी पक्की केली होती, आता कोणत्याही परिस्थितीत मुलांसमोर हात पसरायचा नाही. सकाळी मंदिर, दुपारी शेतीची देखभाल आणि संध्याकाळी गावातील वृद्धांसोबत गप्पा, एवढंच त्यांचं छोटंसं पण समाधानाचं जग होतं. गावातील लोक त्यांचा आदर करू लागले, कारण त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेच होते, पण म्हातारपणातही स्वाभिमान जपला होता. एके दिवशी गावातील शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्याकडे आले. त्यांनी विनंती केली, गोविंदराव, मुलांना आयुष्याबद्दल काही सांगाल का? आजच्या पिढीला तुमच्या अनुभवाची गरज आहे. गोविंदराव तयार झाले. दुसऱ्या दिवशी शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उभं राहून एकच वाक्य म्हटलं, मुलांनो, आई वडील म्हातारे होतात तेव्हा त्यांना पैशापेक्षा आदराची जास्त गरज असते. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. हा कार्यक्रम स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. योगायोगाने ती बातमी अमोलच्या नजरेस पडली. त्यांना थोडा अभिमान वाटला, पण त्यांना वडिलांना फोन केला नाही. दुसरीकडे निलेशचा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात होता. कर्जावर घरी येऊ लागले. मित्रांनी साथ सोडली. ज्यांच्यावर त्याने विश्वास ठेवला होता त्यांनीच त्याची फसवणूक केली. शेवटी त्यांच्या डोळ्यासमोर एकच चेहरा उभा राहिला, वडिलांचा. त्यांना वाटलं, बाबा मदत करतील. तो तातडीने गावाकडे निघाला. घरी पोहोचला तेव्हा गोविंदराव अंगणात बसून जुनी पुस्तकं वाचत होते. निलेश त्यांच्या पायाशी बसला आणि रडू लागला, बाबा, माझ्याकडून खूप चुका झाल्या, मला वाचवा. गोविंदरावांनी त्याला उचललं, पाणी दिलं आणि शांतपणे विचारलं, आधी रडणं थांबव, काय झालं ते सांग. निलेशने सगळं खरं खरं सांगितलं. काही क्षण शांतता पसरली. शारदाबाई दारातून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. गोविंदराव म्हणाले, तुला मदत करेल, पण एक अट आहे. निलेश लगेच म्हणाला, काहीही सांगा बाबा, मी तयार आहे. गोविंदराव म्हणाले, आजपासून पैशाचा नाही, माणसांचा आदर कर. आईवडिलांना ओझं समजणारा माणूस आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाही. निलेशने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्याच वेळी अमोलचाही फोन आला. त्याची कंपनी बंद पडली होती आणि नोकरीही गेली होती. तोही अडचणीत होता. गोविंदरावांनी त्यालाही गावात येण्यास सांगितलं. काही दिवसांनी दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकत्र वडिलांसमोर बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. गोविंदरावांनी कपाटातून एक फाईल बाहेर काढली. त्या फाईलमध्ये बँकेचे ठेवपावत्या, काही कागदपत्र आणि एक पत्र होतं. ते पत्र पाहून
दोन्ही मुलं आश्चर्यचकित झाली. त्या पत्रात असं काही लिहिलेलं होतं की त्यांच्या आयुष्याचा विचारच बदलून जाणार होता. गोविंदरावांनी थरथरत्या हातांनी ते पत्र अमोलच्या हातात दिलं. मोठ्याने वाच, ते शांतपणे म्हणाले. अमोलने पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, हे पत्र माझ्या दोन्ही मुलांसाठी आहे. जर तुम्ही हे वाचत असाल तर याचा अर्थ आयुष्याने तुम्हाला असा धडा दिला आहे जो मी शब्दांनी कधीच शिकवू शकलो नाही. अमोलचा आवाज भरून आला, पण तो पुढे वाचू लागला. बाळांनो, आईवडिलांनी कमावलेली संपत्ती ही तुमचा जन्मसिद्ध हक्क नसते. ती त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई असते. ती कुणाला द्यायची आणि किती द्यायची हा निर्णय त्यांचा असतो. आम्ही तुम्हाला शिकवलं, वाढवलं, स्वतःच्या इच्छा मारल्या, पण त्याचा मोबदला म्हणून म्हातारपणी अपमान मिळावा अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. आम्हाला तुमचे पैसे नको होते, फक्त 4 प्रेमाचे शब्द आणि 2 क्षणाचा आदर हवा होता. पत्र वाचताना अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निलेशही खाली मान घालून बसला होता. गोविंदराव पुढे म्हणाले, मी हे पत्र खूप वर्षांपूर्वी लिहिलं होतं, कारण मला माहीत होतं एक दिवस पैसा तुमच्या डोळ्यावर पडदा टाकेल. पण जीवन प्रत्येकाला योग्य वेळी आरसा दाखवतं. मग त्यांनी ती बँकेची फाईल उघडली. त्यात चांगली रक्कम जमा असल्याचं पाहून दोन्ही मुलं आश्चर्यचकित झाली. अमोल हळू आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही? गोविंदराव हसले, कारण मला पाहायचं होतं की तुम्ही आमच्यावर प्रेम करता की आमच्या पैशावर. हे ऐकताच दोघांच्या डोळ्यात लाज दाटून आली. शारदाबाई पुढे आल्या. त्यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, चूक प्रत्येकाकडून होते, पण ती मान्य करणं हे मोठेपणच असतं. काही दिवसांनी अमोल आणि निलेश यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी गावातील जुनं घर नव्याने दुरुस्त करून आईवडिलांसाठी सुंदर, सुरक्षित आणि आरामदायी बनवलं. पण गोविंदरावांनी स्पष्ट सांगितलं, हे घर आमचं आहे, आम्ही इथेच राहणार. तुम्ही भेटायला या, पण आम्हाला आमचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य जपून जगू द्या. दोघा मुलांनी होकार दिला. ते दर आठवड्याला गावात येऊ लागले. आईसोबत स्वयंपाक करायचे, वडिलांसोबत शेतात फिरायचे, गावातील लोकांशी बोलायचे. अनेक वर्षांनी त्या घरात पुन्हा हसा ऐकू येऊ लागला. एके दिवशी गावात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. गोविंदरावांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. मंचावर उभे राहून त्यांनी शेवटचं एक वाक्य सांगितलं, म्हातारपणात सुखी जगायचं असेल तर 2 गोष्टी कधीही सोडू नका, स्वतःची बचत आणि स्वतःचा आत्मसन्मान. मुलांवर प्रेम करा, पण स्वतःचं आयुष्य त्यांच्या दयेवर सोडू नका, कारण स्वाभिमानाने जगलेलं म्हातारपण हेच आयुष्यातलं खरं वैभव असतं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. अमोल आणि निलेश मंचावर जाऊन आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे पश्चातापाचे नव्हते, तर नव्याने मिळालेल्या नात्याच्या आनंदाचे होते. त्या दिवसानंतर गोविंदराव आणि शारदाबाई यांनी कधीच एकटेपणाची तक्रार केली नाही, कारण त्यांनी मुलांना संपत्तीपेक्षा मोठा वारसा दिला होता, संस्कार, आत्मसन्मान आणि माणुसकी. या कथेचा बोध, मुलांवर प्रेम करा, पण आपल्या म्हातारपणाची तयारी स्वतः करा. स्वतःची आर्थिक सुरक्षितता आणि आत्मसन्मान जपणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत डोकं उंच ठेवून जगू शकतो. पैशापेक्षा नाती मोठी असतात, पण नाती टिकवण्यासाठी परस्पर आदर तितकाच आवश्यक असतो. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला अशा सुंदर कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतं. धन्यवाद.